वळूया पुढच्या बातम्यांकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे। बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे। या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केला होता। मात्र मुंडेंच्या अंतरिम जामिनाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंना अटक होण्याची शक्यता बळावली आहे। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र सूतगिरणीचे संचालक आहेत। 2001 मध्ये सूतगिरणीने शिखर सहकारी बँकेकडून 11 कोटींचं कर्ज घेतलं। कर्जासाठी सूतगिरणीची स्थावर जंगम मालमत्ता यंत्रसाहित्य गहाण ठेवलं। कर्ज न फेडल्याने सूतगिरणीला 8,87,00,000 रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले। मात्र शिखर बँकेसोबतचा व्यवहार लपवून बँकेकडे कर्जासाठी अर्ज करण्यात आला। अनामत रक्कम न घेता सूतगिरणीला 12 कोटींचं कर्ज देण्यात आलं। बनावट ऑडिट रिपोर्ट कागदपत्र सादर करून फसवणूक झाल्याचं त्यानंतर उघड झालं। या फसवणुकी प्रकरणी धनंजय आणि पंडितराव मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा रद्द करण्यासाठी संचालक मंडळाची हायकोर्टात त्यांनी धाव घेतली। बनावट कागदपत्र सादर केल्याने 3,43,00,000 भरण्याचे आदेश त्यावेळी धनंजय मुंडे यांना मिळाले होते। तेव्हा 2,29,00,000चा चेक जमा केला, मात्र हा चेक बाउन्स झाला। चेक बाउन्स झाल्यानंतरही बँक प्रशासनाकडून कारवाई झाली नाही। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागण्यात आली। त्यावेळी चेक बाउन्स झाल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।